हार्दिक स्वागत. चला सामन्याकडे वळूया. दोन्ही पंच तटस्थ असं पंच आमचे आहेत या मैदानावर. चांगली अशी कामगिरी नेहमीच आपण पाहतो त्यांच्याकडनं. प्रथम गोलंदाजीचा मारा करण्यासाठी पेवेलियनकडनं 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन कल्पेश. सामना करेल अक्षय. नॉन स्ट्राईकला उपेन. पहिला चेंडू खूपच सुंदर फटका म्हणता येईल. चेंडू येतोय सरळ सीमा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. वाजव. धन्यवाद डीजे. तर 11:25 झालेले आहेत. हा पहिला षटकार येतोय अक्षय याच्या फलंदाजीतून. खातं ओपन केलेलं आहे वैयक्तिक आपल्या संघाचा आणि स्वतःचा सुद्धा. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतो. राईट नंबरवरती विकेटचा मारा. कल्पेश टू अक्षय. शॉर्ट पिच आणि बॅटचा कडा घेऊन मात्र यष्टीरक्षक अजय याने कुठली चूक केली नाही. अशा पहिला झटका म्हणता येईल तो मितांशी फायटर या संघाला अक्षय याच्या रूपाने. एक सुमधुर संगीत ऐकूया लगेच मैदानात येईल. धन्यवाद डीजे. कव्हर पॉईंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा एज कडा लागलेला आहे आणि हा फलंदाज पहिला हादरा बसलेला आहे तो अक्षयच्या रूपाने आणि त्याची जागा घेतोय नवीन फलंदाज मनीष. तर ज्या कोणी दानशूर व्यक्तींनी देणगी रूपाने भरीव मदत केलेली आहे त्यांनी सुद्धा मी आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे अशी मी आपणास विनंती करतोय. खूपच सुंदर असं आयोजन. आमच्या इथे उपस्थित असलेले जयप्रकाश वसंत पाटील अध्यक्ष चांगली अशी कामगिरी नेहमीच करतायत. तसेच कमलाकर पाटील, मंगेश पाटील हे सुद्धा इथे आहेत. आमचे वरिष्ठ नरेश काका, आमचे नरेश दौलत घरत यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर पुढचा चेंडू या षटकातील मनीष आणि हा चेंडू हवेत येल लगा गगनचुंबी छक्का. व्हॉट अ शॉट. क्या बात है मनीष. वाजव. धन्यवाद डीजे. तर जणू काही आपल्या पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेला फलंदाज पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आपल्या वैयक्तिक आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करताना आपल्याला दिसते. धावसंख्या आहे 12. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. दुसरा चेंडू विकेट. तिसरा चेंडू षटकार आणि चौथा चेंडू निर्धाव. एक गडी बाद 12. स्टंपच्या बाहेर स्टपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यामुळे हा निर्धाव चेंडू जातो. पुन्हा चांगलं कमबॅक म्हणता येईल कल्पेशाच्याकडनं. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 12. फक्त 2 षटकार आलेले आहेत आणि या 12 धावा आलेल्या आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा असफल. निर्धाव चेंडू जाते. चांगलं कमबॅक केलेलं आहे कल्पेशाने. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या आहे 1 बाद 12. एक गीत ऐकूया लगेच मैदानात. वाजव. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवर तुषार उर्फ तुषू. तुषार पाहूया आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चला घाई करा. सामना करेल उपेन.
शॉर्ट पिच चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे 12. एक गडी बाद 12. पहिला चेंडू झालेला आहे. ह्या पॉवर प्लेमधील दुसऱ्या षटकातील वैयक्तिक हे तुषाचं पहिलं षटक आणि संघाचं हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करेल पुन्हा एकदा उपेनसाठी. आता मात्र सन्मानपूर्वक खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षण होत आहे मयूर याच्याकडनं. मयूर घरात एका धावावर समाधान व्यक्त करावं लागले. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 13 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतो बॉलिंग मार्कवर. आपल्या समालोचन कक्षाच्या डावीकडे फ्लॅग दर्शवतात की हवेची दिशा कोणत्या दिशेने आहे. खराब चेंडू होतोय की पाहूया. पंच दोन्ही हात बाजूला करतात. अतिरिक्त धावसंख्येचा इशारा होतोय. वाईड घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 14 धावा. आमचे गुणलेखक अमर पाटील खरोखरच उत्कृष्ट असे गुणलेखक. चांगली नजर त्यांची. रिवर्स मारलेला फटका गॅप मध्ये जातोय पाहूया. दन 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 चौकार. व्हॉट अ शॉट. धन्यवाद डीजे. एक खूपच आक्रमक असा फटका मनीषाच्या बॅटीतून. हा चौकार आलेला आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केलेला आहे. रिवर्स मारलेला फटका होता. चांगला टायमिंग, प्रॉपर टायमिंग होतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तुषार. ओ फाईन लेगच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू जातोय. एक तेरी तो एक मेरी. सर्व खेळाडूंचं खरोखरच मनापासून धन्यवाद देतोय. अशा कडक उन्हात चांगली साथ देत आहेत आपल्या ह्या SPL साठी. त्यामुळे तुमचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण होता होता राहिलेलं आहे. एक धाव मात्र पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. थोडंसं जजमेंट मात्र चुकलेला होता पण एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. 19 धावा झालेल्या आहेत. तर ह्या पॉवर प्लेमधील दुसऱ्या षटकातील म्हणजेच शेवटचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा तुषार क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. आपल्या गोलंदाजीवर सामना करण्यासाठी तयारीत आहे तो उपेन. स्ट्राईकला आहे उपेन. आकुटप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे पाहूया. क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणी दिसत नाही. जोपर्यंत पाहूया पंच कुठला इशारा देत आहेत. 1 बाउन्स चौकार. वाजव. आपले जुने जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात येईना. आपले जुने जाग्यावर भेटना. अमित पोटीची आला काल. पुढे तुला घालवला काल. जातो यो नवा पुढे ना. धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतोय कल्पेश. याचं वैयक्तिक हे दुसरं आणि संघाचं तिसरं षटक आहे. तर वैयक्तिक हे दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येते. पुन्हा बॉलिंग मार्कवर कल्पेश. अतिशय उत्कृष्ट आणि नावाजलेला असा अष्टपैलू कामगिरी करणारा कल्पेश आपण पाहतोय. SPL मध्ये त्याचं पदार्पण झालेलं आहे. पहिलाच वर्ष आहे त्याचा. आपल्या सरपाडा संघासाठी खेळतोय. हा चांगला अनुभव आहे. पहिल्यापासून आम्ही पाहतोय त्याला. चांगली मेहनत घेतोय. तर पहिलाच चेंडू या षटकातील. आकुटप्प्याचा चेंडू आणि बॅटचा एज घेऊन यष्टीरक्षक मात्र थोडासा कचाल क्षेत्ररक्षण होते अजय याच्याकडनं. धावसंख्या 1 ने वाढते. 24 धावा धाव करायला लागलेल्या आहेत. पहिला चेंडू झालेला आहे तिसऱ्या षटकातील. घेऊन येते दुसरा चेंडू. पुन्हा एकदा कल्पेश टू
उपेन. खूपच सुरेख फटका म्हणता येईल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात केलेला आहे. मयूर याच्याकडून क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्या 26-26 फॉर 1 लॉस. भोजनाची व्यवस्था आहे, सर्वांनी नोंद घ्यायची आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे आपल्यासाठी. संडेचा दिवस आजचा. आणि चेंडू हवेत जातोय. पाहूया षटकार होतो की झेल होतोय. षटकार आहे. चांगला प्रयत्न होता. षटकार. वाजव. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या धन्यवाद हाताने. डीजे. आमचे डीजे मास्टर छोटा बच्चा अनिश पाटील याचं सुद्धा मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. चांगली अशी कामगिरी नेहमीच पाहतोय आपण. आणि सुरुवात आहे आता मात्र त्याची. आणि ह्या 2 धाव मात्र पूर्ण केलेल्या आहेत ह्या चेंडूवर. धावसंख्येत 34. चांगली धावसंख्या म्हणता येईल आत्तापर्यंत, कारण की एक गडी बाद झालेला आहे फक्त मितांश फायटर संघाचा. चेतन पाटील ह्याचं अर्धशतक हुकलेलं आहे 1 धावासाठी. आणि हा चेंडू जातो कव्हर पॉईंटच्या क्षेत्रातून. मयूर चेंडू मागे जातोय परंतु कुठल्याही प्रकारचा चान्स नाही. 1 बाउंस सीमा पार. 4 धावा. पंचांचा इशारा. वाजव. थँक्यू. खरोखरच उत्कृष्ट असा फटका म्हणता येईल उपेनाच्या बॅटीतून. धावसंख्या 38. पुन्हा एकदा कल्पेश. बॅटचा फेस खोललेला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रातून. सीमा पार. 4 धावा. क्या बात है. धन्यवाद. तर धावसंख्या झालेली आहे 3 षटकाखेरीज 42. चांगली धावसंख्या म्हणता येईल. आपल्यासाठी देणगीदारांची जी नामावली आहे ती मी सादर करतोय. श्री माननीय प्रभाकर हॅलो माननीय प्रभाकर पांडुरंग पाटील, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत उमरली, यांच्याकडून रोख रक्कम रुपये 25,000 रुपये. हॅलो कमी कर. हॅलो. तर संजीव वासुदेव संखे कोलगाव यांच्याकडून 5,555 रुपये. जसं मला ब्रेक भेटेल तसं मी सगळ्यांची नावं जाहीर करेल. तर आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चला घाई करा, जास्त विलंब करू नका. आजचा हा शेवटचा अंतिम फायनलचा दिवस आहे. तर नवीन गोलंदाज मुकेश बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेटचा. आणि खूपच उत्कृष्ट असा चेंडू म्हणता येईल. कुठल्याही प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न करून दिला नाही. मनीषाला बीट केलेला आहे. पहिला चेंडू चांगला टाकून झालेला आहे. सुरेख गुड डिलिव्हरी. मुकेश वैयक्तिक पहिलं आणि संघाचं हे 4थं षटक घेऊन येते. 4थ्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू सामना करण्यासाठी तयारीत आहे मितांश फायटर संघाकडनं. मनीष ब्लॉक चेंडू होता परंतु हेलिकॉप्टर शॉट जातोय. सीमा पार होतो की पाहूया. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा पार. 4 धावा. वाजव. वंशाला दिवा आज हवाच हवा, वंशाला दिवा पोरगा व्हावा साग, जिजाई पोटी शिवाजी झाला तसाग, वंशाला दिवा पोरगा व्हावा साग. थँक्यू डीजे.
तर उत्कृष्ट असा फटका म्हणता येईल. चांगला चेंडू होता, ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, परंतु हेलिकॉप्टर शॉट आणि आउटफील्ड एवढी फास्ट आहे की तो चेंडू थांबवणं सुद्धा मुश्किल. बॉल पुरवायचा आहे, कृपया बॉल. चेंडू आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे सर, बॉल आला बघा. दरम्यान पुन्हा एकदा पाहूया, मुकेश टू मनीष. पुन्हा एकदा काही पे निघाए काही पे निशाणा सॅक्रिफाईस करताना दिसत आहेत आणि मला वाटतं प्रतीक ह्याला इथे यायचं आहे म्हणून हे थोडंसं प्लॅनिंग आहे. आणि मनीष रनआउटच्या रूपाने तंबूत परततोय, त्याची जागा घेतोय प्रतीक गावड. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. धावसंख्या 46. तर खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल मुकेश याच्याकडनं. धावसंख्या मात्र जी आहे ती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत मितांश फायटर संघाच्या. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे, 5वा चेंडू ह्या षटकातील. आणि बॅटचा फेस मात्र मिस्ट्रोक झालेला आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावावर समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या 1 भरते. 51 फॉर 2 लॉस. धावसंख्या चांगली आहे कारण की अजूनही धडाडीचा फलंदाज हार्ड हिटर प्रतीक गावड. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, खूपच लोअर फुल टॉस होता. दुसऱ्या धावेसाठी जात आहे, तिथे खतरनाक होऊ शकतो का पाहूया, परंतु नाही. दोन धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. षटक संपलेलं आहे. धावसंख्या आहे 53. एक गीत ऐकूया, लगेच मैदानात येऊया. डीजे वाजव. धन्यवाद डीजे, धन्यवाद. थँक्यू. श्री दिवाकर लक्ष्मण घरात यांच्याकडून 500 रुपये इथे 501 रुपये इथे उपलब्ध झालेले आहे देणगी रूपाने. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. न्यू मॅन इज गोलंदाजी मार्कवर गणराज. शेवटचा आणि अंतिम म्हणजेच 5वं षटक घेऊन येते गणराज. ह्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. खरोखर खूप मेहनत घेतलेली आहे या SPLसाठी. मागच्या SPLसाठी बघितलं तर आकाश, मनीष अँड कंपनी त्यांनी सुद्धा मेहनत घेतली होती. असेच वेगवेगळ्या मुलांनी मेहनत घेतलीच पाहिजे, तर नक्कीच सगळ्यांचा हातभार आपल्यासाठी लागणार, ह्यात काही शंका नाही. तर गणराज नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं हे संघाचं शेवटचं म्हणजेच अंतिम 5वं षटक. यामधील पहिला चेंडू सामना करेल उपेन. उत्कृष्ट अशी फलंदाजी. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या क्षेत्रातून पाहूयात. मयूर याचं चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने वाढते. 55.
ह्या 5 चेंडू मागे किती धावा येतात पाहावे लागतील. पुल केलेला पाहूया. व्हॉट अ शॉट. षटकार. धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे इंडियन खेळाडू रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल पुल करण्याचा, कधीही आपण पुल करतो तो फटका पाहतोय त्या पद्धतीनेच हा उपेन याने मारलेला षटकार. काय जबरदस्त अशी फलंदाजी पाहतोय आपण. खूपच सुंदर असं आयोजन. भोजनाची व्यवस्था दुपारच्या सत्रामध्ये 12:30 नंतर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सामने मात्र वेळेवर खेळवण्यात येतील ह्याची नोंद घ्यायची आहे. ओ क्लीन बोल. ट्रिफळाची यष्टी उखाडलेली आहे. गणराज आपल्या गोलंदाजी मार्कवर थोडंसं अनफिट आहे. रात्री सुद्धा झोप पूर्ण घेतलेली नाही तरी सुद्धा मैदान मात्र काही सोडत नाही आणि त्याचाच आज पूर्णपणे तो फायदा करून देतोय. उपेन हा एक चांगला फलंदाज बाद होतोय. त्रिफळाचीत झालेला आहे. तर पाहूया नवीन फलंदाज येईपर्यंत एक गीत ऐकूया, लगेच मैदानात जाऊया. वाज. थँक्यू डीजे. थँक्यू. याच्यानंतर किसन शेठ पारसनाथ नगरी यांच्याकडून 5100 रुपये. श्री सागर पांडे शालिग्राम आयडियल सिटीकडून सागर पांडे शालिग्राम यांच्याकडून 5001. आयडियल सिटीकडून 5000. माऊली फर्निचरकडून 3333 रुपये. महावीर बिल्डर्सकडून 3300 रुपये. तर पुन्हा एकदा सामन्याकडे पाहूया. गणराज सामना करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय नितेश. चौथा चेंडू येतोय हवेत. पाहूया मात्र तनिष कुठलीही चुकी करणार नाही अशा तऱ्हेने पुन्हा एकदा हादरा बसलेला आहे फायटर संघाला. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. आता धावसंख्या झालेली आहे 61. त्यानंतर श्रीराम डेव्हलपर्स डायमंड मार्केट यांच्याकडून 3001 रुपये. पॉइनर स्कूलकडून 3100 रुपये. कल्पेश रामचंद्र संखे 3000 रुपये. आदेश्वर बिल्डर्स पारसनाथ 2500 रुपये. सोमनाथ बिल्डर्स 2200 रुपये. कमलाकर नारायण पाटील 2001 रुपये. विशाल परशुराम पाटील 1117 रुपये. अमोल सुधाकर पाटील 1111. श्री प्रशांत वसंत पाटील 1111. मिनल राजेश प्रजापती 1111. तर सामन्याकडे पुन्हा पाहूया. आकाश पुन्हा एकदा थे रन आउट होतोय. लगातार गडीवर गडी बाद होत आहेत. तर ह्यानंतर होणारा सामना आहे ओम साई बिलीवर सरपाडा वर्सेस मातोश्री टायगर सरपाडा. दोन्ही संघाने तयारीत राहतात नाणेफेकीसाठी. तर मला वाटतं शेवटचा चेंडू असावा, बरोबर ना अमर? शेवटचा चेंडू ह्या षटकातील. पुन्हा बॉलिंग मार्कवर गणराज. आता मात्र चांगलं कमबॅक झालेलं आपल्या गोलंदाजीवर. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय करामत करतोय, कारण की स्ट्राईकला आहे प्रतीक. नरेश दौलत घरात यांच्याकडनं 1111 रुपये. अजय जयकांत वजन 1111. पुन्हा एकदा गणराज. खूप सुंदर चेंडू होता. सरळ गॅप मध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारचा चान्स नाही. क्या बात आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. त्यानंतर पुन्हा एकदा देणगी आलेली आहे आपल्याकडे श्री उमेश गणपत घरत आमचे भाऊजी उमरोळी यांच्याकडून 555 रुपये रोख देणगी आलेली आहे. त्यांचासुद्धा आम्ही मंडळातर्फे आभार व्यक्त करतोय. आणि धावसंख्या झालेली आहे ती 65, म्हणजे 66 धावांचं आव्हान असेल 30 चेंडू मागे. यानंतर होणारा सामना ओम साई बिलिव्हर्स वर्सेस मातोश्री टायगर. दोन्ही संघांना विनंती करतोय कर्णधारांना नाणेफेकीची कॉल करण्यासाठी आपल्या टॉसबॉक्समध्ये यायचं आहे, कारण की एक इनिंग संपलेले आहे. आपल्याला शेड्यूलनुसार मॅच खेळवायचे आहेत. आजचे सामने पूर्ण पार पडतील अशी अपेक्षा करूया आणि सहकार्याची अपेक्षा असेल आपणाकडनं. गणराज थोडेसे अनफिट दिसत आहेत. रोहन सिंग शालिग्राम 1100 रुपये, अतुल तिवारी शालिग्राम 1100 रुपये, सुरेश गजानन पाटील 1005 रुपये, राकेश राजेंद्र पाटील 1001 रुपया, अशोक नारायण पाटील 1001 रुपया, विश्वास दशरथ पाटील 1001 रुपया, रोहन सुधाकर पाटील 1001 रुपया, बाबा बिल्डर्स 1001 रुपया, राकेश यादव 1001 रुपया, शैलेंद्र गुप्ता 1000 रुपये, नगीना 1000 रुपये, दिलीप हिरा पाटील 1000 रुपये, शंकर मेस्त्री 1000 रुपये, बाबा गिरी यांच्याकडून 800 रुपये. त्यानंतर रोहिदास मोरेश्वर पाटील 600 रुपये, प्रदीप अनंतगरत 600 रुपये, दिवाकर विजय पाटील 555 रुपये, आशिष जगदीश पाटील 555 रुपये, प्रमोद कमलाकर गिनी 555 रुपये, भरत महाले सलून 555 रुपये, प्रफुल्ल विजय घरत 555 रुपये, विलास शंकर घरत 555 रुपये, मनोहर लक्ष्मण घरत 555 रुपये, अशोक चंदुलाल पाटील 505 रुपये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, उशीर होतोय खूप, विलंब करू नका. आणि सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. पंचांनी कॉल दिलेला आहे. आपल्यासाठी टायमर सेट करताय तिथे, अन्यथा पॅनलाइज होईल, ह्याची नोंद घ्या. चला दोन्ही कर्णधार बॉल. तर 66 धावांचं आव्हान आहे 30 चेंडू मागे. प्रथम गोलंदाजी मार्कवर येतोय अक्षय आणि स्ट्राईकला मला वाटतं कल्पेश आणि सागर. ही सलामीची जोडी रामजी वॉरियर्स संघाकडनं. तर रामजी वॉरियर्स संघाने प्रथम नाणेफेकीचं कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, आमंत्रित केले होतं मितांशी फायटर्स संघाला फलंदाजीसाठी. 65 धावा जमवलेले 66 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू टाकतोय अक्षय, बॉलिंग मार्कवर येतोय. पुन्हा एकदा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. चला दोन्ही कर्णधार मातोश्री टायगर्स वर्सेस ओम साई बिलिव्हर. पुन्हा एकदा आपल्याला कॉल देण्यात येते. खूपच सुरेख चेंडू होता ब्लॉकमध्ये, परंतु एक उत्कृष्ट असा खेळून काढलेला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. ओम साई बिलिव्हर्स संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मातोश्री टायगर संघ. ओ क्या बात है, खूपच सुरेख चेंडू म्हणता येईल अक्षयचा. पंच दर्शवत आहेत लेग बाईचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ निर्माण होते. संघाची धावसंख्या 2. भोजनाची व्यवस्था इथे आता थोड्याच वेळात होणार आहे. पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहूया. एक धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा पंच दर्शवतात की हा लेग बाईज आहे. धावसंख्या 3 चेंडू मागे 3 धाव आलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल अक्षय याच्याकडनं आतापर्यंत. ओ क्या बात है अक्षय. पंच दर्शवतात पुन्हा एकदा लेग बाईज येतोय.
काय गोलंदाजी केली आपल्या गोलंदाजीवर. पॉवर प्लेमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेले अक्षयने आत्तापर्यंत रामजी वॉरियर्स संघाच्या फलंदाजाला. धावसंख्या 4 चेंडूंचा खेळ झालेला या पॉवर प्लेमध्ये. जबरदस्त अशी गोलंदाजी आत्तापर्यंत पाहतोय आपण. परंतु असे चेंडू हवेत चेंडू जातोय पाहूया. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्प्याने चेंडू हातात घेतलेला आहे उप्पेनेने. जोपर्यंत फेकतोय तोपर्यंत 2 धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. 5 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 6 धावा. शेवटचा चेंडू ह्या षटकातील, पहिल्या षटकातील. आता मात्र सोडणार नाही. षटकार वाजव. धन्यवाद डीजे. आयोजकांकडून विनंती आहे की मातोश्री संघाचा कर्णधार आपण पाठवायचा आहे. समोरचा कर्णधार उपस्थित आहे इथे. धावसंख्या झालेले 12. नवीन गोलंदाज न्यू बॉलर आहे नितेश मलिंगा. पाहूया पहिला चेंडू घेऊन येईल. मलिंगा स्टाईलमध्ये चेंडू टाकतोय. तर सागर हा फलंदाजीसाठी तयारीत आहे स्ट्राईकला. तर नितेश येतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा पाहूया पहिला चेंडू या षटकातील. सामना करत सागर. खराब चेंडूचे संकेत दर्शवत असताना पंचांनी दोन्ही हात बाजूला केले. अतिरिक्त धावसंख्येचे वाढ निर्माण होतोय. स्वेअर मारा करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. 13 धावा धावफलकार लागलेले आहेत. दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू. आता मात्र सुंड चेंडू म्हणता येईल. 3 चीज झालेला आहे. क्लीन बॉल. क्या बात आहे नितेश पाटील. चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी. थँक्यू. अशोक चंदूलाल पाटील 505 रुपये. त्याच्यानंतर प्रदीप यादव मातोश्री यांच्याकडनं 501 रुपये. नवीन फलंदाज येतोय तुषार. श्रीमती सुलोचना गजानन पटेल यांच्याकडे 501. श्री प्रकाश सोन्या पाटील 501 रुपये. सुनील कमलाकर यांनी 501 रुपये. गणेश मंगल्याकडू 501 रुपये. IG हार्डवेअर 501 रुपये. मनोज किशोर पाटील 501 रुपये. हरिशंकर जयस्वाल 501 रुपये. तर पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. चला घाई करा. क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये टाइम करू नका, विलंब करू नका. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नितेश टू तुषार. हो क्या बात आहे. बॅटचा एज घेऊन होतोय की पाहूया. पंचांनी हवेत बोट केलेला याचा अर्थ आहे फलंदाज बाद. डीजे वाजव. का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेट वाली उचल का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. अशा तऱ्हेने दुसरा हादरा बसलेला आहे तो रामजी वॉरियर्स संघाला. तुषाराच्या रूपाने बॅटचा कडा घेऊन चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लोवर पद्धतीने आला आणि एज लागून यष्टीरक्षकाने मात्र चांगली भूमिका केलेली आहे. अक्षय स्वतः आयकॉन प्लेयर यष्टीरक्षकाची भूमिका असताना. तसेच हरिशंकर जयस्वाल 501. दिवाकर काशीनाथ पाटील 501. दीपेश चंद्रकांत पाटील 501.
राज शर्मा 501, प्रितेश सूर्यकांत पाटील 501. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उलटा चेंडू जातो, चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रातून चांगलं क्षेत्ररक्षण होते उपेन याच्याकडनं. एका धावावर समाधान व्यक्त करा. नाही आउट. तर नितेश पाटील याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. हॅट्रिक झालेली आहे त्यांची. खरोखरच उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्या संघासाठी. नितेश पाटील मितांशी फायटर संघाकडनं चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. थोडंसं बॅकफूटवर आता मात्र दिसत आहेत ते रामजी वॉरियर्स, परंतु कल्पेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही या सामन्याविषयी. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. निर्धाव चेंडू जातोय. नितेश याचे चांगलं कमबॅक म्हणता येईल. तर तनिष फलंदाजी करण्यासाठी येतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 13 धावांवर. चेंडू हवेत जातोय, पाहूया. मनीष आणि झेल बाद. अशा तऱ्हेने एक मोठा गडी पुन्हा एकदा बाद होतोय. लगातार कल्पेश मात्र ह्याला साथ कोणी देत नाही पुरेशी. जो येतोय तो आपला ते पॅव्हेलियन मध्ये परततोय. डीजे. तर न्यू बॅट्समॅन गणराज, कारण की खूप उशिराने आलेला, अनफिट पण आहे, तरीसुद्धा पाहूया आपल्या संघासाठी चांगले कामगिरी करावी लागेल जर ह्या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. शेवटचा चेंडू ह्या पॉवर प्लेमधील चांगली गोलंदाजी केलेली आहे, कसून गोलंदाजी केलेली आहे, बांधून ठेवलेला आहे. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल नितेश यांची आतापर्यंत. आणि चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फिल्डर मात्र तेथे तैनात केलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. षटक संपलेलं आहे. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलका लागलेली आहे ती 14. 18 चेंडू आणि 52 धावांची अजूनही आवश्यकता आहे. त्याच्यानंतर प्रितेश सूर्यकांत पाटील 501 रुपये, भूपेश काशीनाथ घरत 500 रुपये, परशुराम विनायक घरत 500 रुपये, जिनल प्रतीक घरत 500 रुपये, दिलीप गणपत पाटील 500 रुपये, ध्रुवी जयवंत पाटील 500 रुपये, कल्पेश जनार्दन पाटील 500 रुपये, राजेश दत्ताराम घरत 301 रुपये असे भरीव देणगे इथे आलेले आहे. तर आपल्यासाठी आकर्षक असे ट्रॉफी जे आहेत ते प्रथम व द्वितीय क्रमांकाचे चषक जे आहेत सौ नीताताई धोडी भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्या यांच्याकडून हे ट्रॉफी आलेले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. तृतीय क्रमांकाचे चषक आहे श्री मामचंद दिलीप भाई ह्यांच्याकडून. चतुर्थ क्रमांकाचा चषक आहे आनंद भालचंद्र पाटील. तसेच मालिकावीर चषक आहे. पुढे मी घेतोय नावं, सामन्याकडे वळूया. प्रतीक, ओ सुंदर फटका म्हणता येईल, चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावावर समाधान व्यक्त करेल. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल तो कल्पेश, कारण की खेळपट्टीवर त्याला राहून खेळायचं आहे. सामना नक्कीच तो आपल्याकडे झुकवू शकतो, तेवढी क्षमता आहे कल्पेशकडे. जोपर्यंत कल्पेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत त्या रामजी वॉरियर्स संघाच्या. ओ क्या बात है, एक मोटा बड़ी मछली जाल में फंस गई है. वाजव.
तसेच कैलासवासी श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री वासुदेव हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज चषक, कुमार अमेय घनश्याम पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज चषक. नवीन फलंदाज येतोय अजय. चला मातोश्री संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचा आहे. शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी. काय डिस्कस करायचं असेल तर प्लीज या इकडे. त्याच्यानंतर श्रीमती पार्वती शंकर गर्द यांच्या स्मरणार्थ श्री भरत शंकर गर्द यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक, कैलासवासी श्री रघुनाथ जगदेव पाटील यांच्या स्मरणार्थ सतीश कुमार. आणि हा पुढचा चेंडू पाहूया. अजयने चांगला खेळून काढलेला चेंडू आहे. एक धाव मात्र पूर्ण होते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 16 धावा धावफलकाला लागले. चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे मितांशी फायटर संघाने. 15 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे अजूनही. खूपच सुंदर आणि गचाल क्षेत्ररक्षण झालेले तिथे पाहूया. एक धाव मात्र पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी जाऊ शकत नाही. चांगली फेकी म्हणता येईल. चांगली थ्रो. दरम्यान पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. खूपच सुरेख चेंडू त्रिफळाची झालेला आहे. क्लीन बोल्ड. सचिन यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत मितांशी फायटर संघासाठी. खूपच तर खूपच सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत. खरोखरच चांगली अशी गोलंदाजी केली आतापर्यंत. पूर्णपणे बांधून ठेवले. नवीन फलंदाज येतोय. अजय यांची जागा घेतोय. न्यू मॅन इज रोशन पाटील. चांगली तयारीच केलेली आहे रोशन याने. चांगली प्रॅक्टिस केली, सराव केलेला. पाहूया आत्ता ह्या मैदानावर काय करतोय, कशी फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी एक भरीव कामगिरी करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. शॉर्ट पिच चेंडू. ओ क्या बात है. पुल करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू जातोय. षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 17. 12-49. 12 चेंडू आणि 49 धावांच्या. चला मितांशी फायटर टाइम खूप घेत आहेत आपण. अक्षय पाटील अँड कंपनी कृपया सहकार्य करा. कर्णधारांनी थोडीशी लक्ष द्यायचं प्लीज प्लीज यार. 4 मिनिटं राहिलेले आहेत आपल्या ह्या षटकासाठी. 4 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे. तर पाहूया. गणराज स्ट्राईकला आहे. उलटा चेंडू आहे. सरळ भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून सीमा पार होतोय. पंचांचा इशारा. 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढते. एकवीस धावा धावफलकार लागलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. रनआउटचा चान्स नाही तिथे. एक मात्र पुन्हा. दरम्यान पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चेंडू रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अक्षय पाटील याच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. दरम्यान खूपच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं. 1 धाव मात्र पूर्ण होते. 23 धावा धावफलका लागलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. आता मात्र गणराज ह्याने चेंडू सरळ भिरकावून लावलेला आहे. हो चांगला जजमेंट होता. चांगला प्रयत्न होता परंतु षटकार. वाजव.
जोडीचे 7 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता अजूनही. शेवटचा चेंडू ह्या षटकातील. ओ क्या बात है, निर्धाव चेंडू जातोय. षटक संपलेलं आहे. 5वं षटक संपले, सॉरी 4थं षटक संपलेलं आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. 6 चेंडू मागे अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. माझे आमचे गुरु दशरथ पाटील सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुढील समालोचन ते करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. 6 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता अजूनही. नवीन गोलंदाज येतोय मनीष. बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी तयारीत आहे तो फलंदाज रोशन पाटील. अतिशय मजबूत असा फलंदाज. पाहूया आपल्या मजबूतीचा फायदा कसा घेतोय. तर आमचे मित्र गुरु खूपच उत्कृष्ट चेंडू टाकून दिलेला. निर्धाव चेंडू नाही, सॉरी 1 धाव होते. बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या आहे. तर 5 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. एक जबरदस्त आव्हान या ठिकाणी मातोश्री टायगर्स आणि ओम साई बिले दोन्ही संघाचे कॅप्टन आपलेच. दोन्ही संघाचे कॅप्टन ओम साई बिले व सरपाडा विरुद्ध विपक्ष मातोश्री टायगर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन. या दोन्ही संघाची कॅप्टन विनंती असेल प्लीज, दोघांना रिक्वेस्ट आहे करतो. भैया जवळजवळ सामना या ठिकाणी अतिशय दारुण पराभव. रामजे वॉरियर्स संघाचा दारुण पराभव. तर या ठिकाणी ओम साई बिलिव्हर्स आणि हा जवळजवळ सामना या ठिकाणी अतिशय दारुण पराभव. व्हाईट वॉच ज्याला म्हणता मराठीमध्ये धोबी पछाड, दारुण पराभव. या ठिकाणी रामजी वारिय सरपाळा संघाचा दारुण पराभव या ठिकाणी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी. एक कॅप्टन नंबर या ठिकाणी ओम साई बिलिव्हर संघाला आहे. मातोश्री टायगर सरपाळा संघाचे कॅप्टन मातोश्री. रामजी की निकली सवारी क्या है. फक्त नावात फक्त राम आहे, दुसरं काय नाही. येस करा. झाली मात्र रावणासारखी अवस्था. न षटकार मला तर 5 कशाला लावताय आता फुकटचे पैसे. त्याच्याचे 3 टेम्पी बिअरचे का बरोबर की नाही. यांच्यावर लंगड्या घोड्यावर लावून फायदा काय आहे. आता मातोश्री बघा काल 2 जिंकले. काल रात्री बसले, आज सगळं सत्यानाश. चला बॉलिंग मार्क होता. या शेवटचा षटक फक्त औपचारिकता बाकी आहे. तर या ठिकाणी मातोश्री टायगर संघाचा तुमचा जोड आलेला या ठिकाणी. लास्ट डिलिव्हरी 33. आणि हा सामना संपला या ठिकाणी. दमदार विजय मितांशी फायटर्स. तर सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच जिंकलाय कोण. बॉलला देऊन टाक, बॉल देऊन टाक.